नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजचा विषय जे आहे ते म्हणजे सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे याच्याविषयी आज बोलणार आहे. कारण की बरेच शेतकऱ्यांचे सोयाबीन साधारण आता 20 ते 25 दिवसाच्या दरम्यानमध्ये आहेत आणि काही शेतकऱ्यांचे 30 दिवससुद्धा काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला झालेले आहेत. तर बरेच शेतकरी मला असे प्रश्न विचारत होते की सोयाबीनमध्ये दुसरा स्प्रे कोणता घ्यायला पाहिजे. तर याच्याविषयी आज मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, पहिला स्प्रे साधारण 15 ते 20 दिवसाच्या दरम्यानमध्ये प्रत्येक जणांनी घेतला असेल. त्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर किंवा अलिका हे प्रत्येक जणांनी पहिल्या स्प्रेमध्ये घेतला असेल. आणि ज्यांची पहिली फवारणी बाकी असेल त्यांनी पहिल्या फवारणीमध्ये प्रोपेक्स सुपर किंवा अलिका या दोनपैकी एक आपलं कीटकनाशक घ्यायचं आहे. आणि दुसरी जी फवारणी आहे ती आपल्याला साधारण 30 ते 35 दिवसाच्या दरम्यानमध्ये घ्यायची आहे. यावर्षी सोयाबीनमध्ये अळीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि रिंगकटाचा सुद्धा अटॅक समोर चालून सोयाबीन पिकामध्ये येणार आहे. तर त्यासाठी एक जबरदस्त अशी फवारणी सांगणार आहे. तर ती फवारणी लागल्यास तर तुम्ही नोट करून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये BSF कंपनीचे पॉलिराम घ्यायचे आहे. त्याचबरोबर 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान सोयाबीनची वाढ ही झपाट्याने होत असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1261 ही विद्राव्य खत घ्यायचं आहे फुटव्यासाठी. आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे कीटकनाशकामध्ये जर आपल्या पिकामध्ये खूप जास्त अळीचा अटॅक असेल तर आपल्याला इमॅमॅक्टिन प्लस प्रोफेनोफॉस असलेलं व्हॅलिक्टिन हे आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल अळीचा अटॅक तर आपल्याला घ्यायचं आहे इमॅमॅक्टिन प्लस नोवालुरॉन जे की बॅराझाडमध्ये येते. हे आपल्याला याची फवारणी आपल्याला दुसरी फवारणीमध्ये घ्यायची आहे. तर मित्रांनो, हे जे आपण कीटकनाशक सांगितलेलं आहे हे का सांगितलेलं आहे तर मित्रांनो, आमच्या भागामध्ये सध्याला अळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि सर्वच भागामध्ये शेतकऱ्यांचे असे प्रश्न येत आहेत की आमच्या भागामध्ये अळीचा अटॅक खूप जास्त आहे. मागच्या वर्षी जसे हरभऱ्यामध्ये अळीचा अटॅक होता त्याच पद्धतीने यावर्षी सोयाबीनवरसुद्धा अळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हे जे आपण कीटकनाशक सांगितलेलं आहे व्हॅलिक्टिन आणि बॅराझाइड हे एक जबरदस्त कीटकनाशक आहेत. दोनपैकी एकाचा वापर आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामुळे संपूर्ण अळीचं कंट्रोल हे आपल्याला 100% मिळेल. तर हे जे आपण सांगितलेलं आहे ते आपण स्वतः पहिले आपल्या शेतामध्ये ट्रायल घेतलेले आहेत. त्यानंतरच आपण इतर मित्रांनासुद्धा शेअर करत आहोत की हे जे आपण अळीनाशक सांगितलेलं आहे हे 100% नियंत्रण तर देणारच, परंतु आपल्या पिकाचेसुद्धा संरक्षण चांगल्या पद्धतीने करणार आहेत. आपण जे फवारण्या व्हिडिओमध्ये सांगतो ते आपण पहिले स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करतो. त्यानंतरच इतर मित्रांनासुद्धा सांगतो की ह्या फवारण्या घ्या, त्याचा रिझल्ट चांगला आहे. आपण मागील वर्षापासून जे फवारण्या घेतलेल्या आहेत त्याचा रिझल्टसुद्धा कसा मिळतो हे सुद्धा आपण मागच्या वर्षीसुद्धा सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा आपण इतर मित्रांनासुद्धा सांगत आहोत की ज्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाला आहे तेच फवारणी फक्त आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. जी शेतकरी चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.